नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत। आता निरनिराळे उपास सुरू होतील, चातुर्मास कारण सुरू होणार आहे थोड्याच दिवसात आणि वेगवेगळे उपास असतात। तर त्यासाठी एक छान रेसिपी मी आज सांगणार आहे। कारण काय आहे, सध्या पावसाळा पण छान सुरू झालेला आहे। पावसाळ्या हवेमध्ये मस्त गरमागरम असं सूप प्यावंसं वाटतं, पण उपास असला की प्रश्न पडतो काय करावं। मग तेच बटाट्याचं सूप किंवा असं काहीतरी होतं। तर त्याच्यापेक्षा आज थोडंसं वेगळं सूप मी करून दाखवणार आहे उपासाचं। तर त्याच्यासाठी मी हा लाल भोपळा घेतलेला आहे। लाल भोपळा आम्ही तरी उपासाला खातो, कारण परत कुणाच्या तरी कमेंट्स येतील की लाल भोपळा खात नाहीत वगैरे। तर ज्यांना लाल भोपळा चालतो त्यांच्यासाठी हे सूप आहे। मीठ घेतलेलं आहे मी। त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला। हा लाल भोपळा आहे तो हा सालासकटच मी उकडून घेतलेला आहे, कारण भोपळ्याची साल काढायचे जरा थोडंसं किचकट असतं, कंटाळवाणं होतं साल काढण्यासाठी। तर हा सालासकट उकडून घेतलेला आहे आणि हे बघा अगदी छान असा मऊ झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा असा सालासकट भोपळा उकडून वापरू शकता। त्याच्यासाठी थोडंसं तूप घेतलेलं आहे मी आणि बाइंडिंगसाठी एक छोटासा बटाटा घेतलेला आहे आपण। थोडीशी कोथिंबीर आहे, ती पण तुम्हाला उपासाला चालत असेल तर तुम्ही घ्या। जिरं घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे मखाणे घेतलेले आहेत। आता मखाणे सुद्धा वेट लॉससाठी पण उपयोगाचे आहेत आणि हे असे दमदार होतात, म्हणजे ह्याच्याने पोट भरल्यासारखं वाटतं। ह्याच्यामध्ये भरपूर पोषण मूल्य असतात। आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती झालेलं आहे। तर आता हे सूप कसं करायचं आपण बघूया। मी त्याच्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढईमध्ये आधी अगदी थोडंसं तूप घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये हे जे मखाणे आहे तर ते मी परतून घेणार आहे। थोडेच आहेत मखाणे, 1-2 ते 3 मिनिटात परतून होतात। गेल्या काही महिन्यांमध्ये वगैरे मखाणे जास्त आपल्या खाण्यात येत आहेत, कारण मखाण्याचे जे काय फायदे आहेत, त्याची जी काय पोषण मूल्य आहेत तर ती आपल्याला नव्याने समजली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर मखाणे नक्की उपयोगात आणावेत आपल्या आहारामध्ये। आणि मखाणे उपासाला चालतात, ही एक चांगली गोष्ट आहे। तर आता येत्या वेगवेगळ्या उपासांमध्ये मखाण्याचा तुम्ही नक्की वापर करा। आता हे मखाणे कुरकुरीत झाले की मी काढून घेणार आहे। मखाण्याचा आकार बदललेला आहे आणि ते छान असे हलके झालेत, कुरकुरीत लागतात। तर आता हे मखाणे काढून मी आधी बाजूला ठेवते। मखाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे, त्याच्या मिक्सरच्या भांड्यातच मी मखाणे काढून घेते। परत थोडंसं तूप घालूया, साधारण 1 चमचा। याच्यात जिरं घालूया, थोडीशी जास्त घातलेली आहेत मी जिरं, कारण याला जिऱ्याच्याच फ्लेवरमुळे चव येणार आहे आपल्या या सूपला। तर त्याच्यासाठी साधारण 1 टीस्पून भरून मी जिरं घेतलेली आहे। जिरं छान परतून घ्यायची। याच्यातच घातली आहे 1 मिरची। आपण लाल भोपळ्याचं सूप करणार आहे। लाल भोपळा थोडासा गुळमट असतो, तर त्याला थोडासा झणझणीतपणा देण्यासाठी, चव देण्यासाठी ही 1च मिरची मी घेतलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। त्यानंतर बाइंडिंगसाठी आणि चवीसाठी 1 बटाटा मी चिरून घेतलेला आहे। छोटा बटाटा होता, आपण याच्यामध्ये परतून घेऊया चांगला। तुम्ही उकडलेला बटाटा जरी याच्यासाठी वापरला तरी सुद्धा चालेल। उपवासाच्या वेळेला आपल्याकडे उकडलेला बटाटा असतो सहसा घरामध्ये, तर तो उकडलेला बटाटा वापरून जरी तुम्ही हे लाल भोपळ्याचं सूप केलं तरी सुद्धा चालेल। छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा, कारण ह्याला पण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। थोडंसं मीठ घालते म्हणजे बटाटा लवकर शिजेल। अधेमध्ये हलवत आणि मी थोडंसं 1 पाव वाटी पाणी पण याच्यामध्ये घातलं। तर आता हे आपले बटाटे असे छान शिजलेले आहेत। तर आता मी गॅस बंद करते। त्याच्यानंतर हे बटाटे पूर्णपणे गार होऊ दे, त्याच्या आधी बटाटे गार होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। मखाणे गार झालेले आहेत, आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता याच्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर। मखाणे आणि कोथिंबीर अशी छान बारीक वाटून झालेली आहे। गार झालेला बटाटा पण मी मिक्सरच्या भांड्यात घातलाय। आता हे सगळं मिळून आपण छान वाटून घेऊया आणि याच वाटणात आपल्याला हा जो भोपळा आहे तर तो पण घालायचा आहे। त्याची मी सालं काढून घेतेय। हे बघा किती छान शिजलाय अगदी, आणि सालाला पण काही राहत नाहीये। तुम्हाला पण
भोपळ्याची सालं काढायचा कंटाळा येत असेल तर ही अगदी छान पद्धत आहे. खूप मस्त असा भोपळा उखडला जातो आणि साल त्याची अगदी सहजपणे वेगळी होते. तर आता हा भोपळा जो आहे तो पण आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. परत मी कढई खाली गॅस लावलेला आहे आणि हे जे आता मी सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, भोपळा, बटाटा, कोथिंबीर, तर ते आता आपण परत कढईमध्ये घालू. आणि आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं पाणी घालायचं. मस्त सूप झालेलं आहे, एकदम क्रीमी असं, छान कोथिंबीरीचा वगैरे वास येतोय. पण मी जसं आधी सांगितलं, तुम्हाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही कोथिंबीर घालू नका. नुसतं जिरं घालून सुद्धा आणि बटाटा घालून हे सूप खूप छान होतं. अजून थोडंसं मी पाणी घालतेय. आणि मी मिऱ्याची पूड घालणार आहे. तुम्हाला उपासाला चालत नसेल तर तुम्ही मिऱ्याची पूड घालू नका. मीठ घालूया चवीप्रमाणे. आधी थोडंसं मी बटाटा परतताना मीठ घातलं होतं, ते लक्षात ठेवून मीठ घालायचं. छान असं थिक सूप तयार झालेलं आहे. तुम्ही असं पण घेऊ शकता, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ऍड करू शकता. पण जितकं थिक सूप घ्याल तर तेवढं ते पोटभरीचं होईल. उपासाची आपल्याला अगदी आठवण सुद्धा होणार नाही. असं मस्त सूप तयार झालेलं आहे. फ्रेश अशी मिऱ्याची पूड घालतीये. अगदी एक चिमूटभर घातली तरी सुद्धा त्याचा वास खूप छान येतो आणि सूपला मस्त चव येते. अगदी थोडीशी चव घेऊन बघू शकता तुम्ही, म्हणजे मग तुम्हाला मीठ वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकाल. मस्त झालेलं आहे सूप अगदी. मी एकच मिरची घातली आहे, पण तुम्ही ती सुद्धा नाही घातली तरी सुद्धा चालेल. पण या मिरचीचा असा छान वास लागलेला आहे सूपला. अजून एक छान उकळी आली की हे आपलं सूप तयार होईल. मुळात सगळं शिजलेलंच आहे, त्याच्यामुळे फार उकळायची गरज नाहीये. सुरेख रंग आलेला आहे बघा आणि सूपला उकळी पण खूप छान आलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण सूप सर्व करूया. याच्यामध्ये मी अगदी थोड्या तुपाचा वापर केलेला आहे. तुम्ही ते पण नाही केला तरी चालेल, म्हणजे ही छान वेट लॉस रेसिपी होईल. कारण भोपळ्यामुळे वेट लॉस होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण फार काही बाकीच्या पण वस्तू घातलेल्या नाहीये, म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे. तर असं हे मस्त सुरेख चवीचं असं छान सूप तयार झालेलं आहे. रंग पण खूप सुरेख आलेला आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं बटर घालणार आहे, पण तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर हे असे कुरकुरीत केलेले जे मखाणे आहेत ते असे वरून घ्यायचे. याच्यापेक्षा जास्त घेतले तरी सुद्धा चालतात. भरपूर जर मखाणे घातले ना तर त्याच्याने सुद्धा असं छान पोटभरीची अशी डिश तयार होते. तर मंडळी, ही तुम्हाला उपवासाच्या सूपची रेसिपी अतिशय पौष्टिक आणि पोषण मूल्यांनी भरपूर असलेली ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.